नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय इतिहास अंतर्गत जो आपला दुसरा पाठ सुरू होता, इतिहास लेखन भारतीय परंपरा, या पाठातील राहिलेले शेवटचे मुद्दे अर्थात मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास हे 3 मुद्दे आज आपण सविस्तर अभ्यासणार आहोत। तर चला तर आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया, ज्याचे नाव आहे मार्क्सवादी इतिहास। मार्क्सवादी इतिहास विख्यात जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी प्रेरित होऊन केलं गेलेलं लेखन मार्क्सवादी इतिहास होय। तर मार्क्सवादानुसार विशेष करून वर्ग संघर्षावर भर दिला गेलेला आहे। मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहास लेखन करत असताना आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती ठेवून इतिहास लेखन केले आहे। प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते। कार्ल मार्क्स यांनी आपल्या साम्यवादी विचारात दर्शवलं होतं की समाजामध्ये जे स्तर आहेत त्यांच्यामध्ये वर्ग संघर्ष उद्भवत असतो। जसं उत्पादन प्रक्रियेचा विचार केला, मालक मजूर असा संबंध असतो आणि यांच्यामध्ये संघर्ष असतो। जोपर्यंत मालक आणि मजूर यांच्यातील उत्पन्नाची पातळी एक होत नाही तोपर्यंत, जेव्हापर्यंत श्रमिकांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हापर्यंत हे संघर्ष सुरूच असतात। मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा सुद्धा अभ्यास केला। भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे। म्हणजे ज्यावेळेस साम्यवादाचा जगभर प्रसार होत होता, कार्ल मार्क्सच्या विचारांचाही प्रभाव रशियासारख्या देशामध्ये जेव्हा पडत होता, त्याच वेळेस भारतामध्ये सुद्धा साम्यवादी विचारसरणीने अर्थात मार्क्सवादी विचारसरणीचा अनुकरण करणारेही बरेचसे लोक होते। डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते। त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे। म्हणजे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी ह्या पुस्तकामध्ये विशेष करून मार्क्सवादी विचारसरणीचा उहापोह केलेला आहे। म्हणजे साम्यवाद व त्याचे महत्त्व ह्या पुस्तकामध्ये विशेष करून दर्शवले गेले आहेत। वंचितांचा इतिहास म्हणजेच सबऑल्टर्न हिस्ट्री। आता वंचित म्हणजे कोण? सामाजिक वर्गवारीमध्ये जे एकदम शेवटच्या वर्गातील, खालच्या स्तरातील जे होते त्यांना विशेष करून इथं वंचित म्हणून उल्लेख केला गेलेला आहे। वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मुळात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल। कारण की मार्क्सवादी साम्यवादी विचारसरणीमध्ये जे तळागाळातील आहेत, सर्वसामान्य आहेत, अशांना सुद्धा वरच्या स्तरातील लोकांच्या बरोबरीचा मान सन्मान मिळावा, यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीचे जीवनयापन करण्याची मुभा असावी, हा हेतू मार्क्सवादाचा साम्यवादाचा होता। म्हणूनच ह्याच विचारसरणीतून वंचित समूहाचा सुद्धा इतिहास लेखन व्हावं असा विचार प्रकट व्हायला सुरुवात झाली। इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे। म्हणजे अँटोनियो ग्रामचे यांचं असं मत होतं की
जर सर्वभूत असा इतिहास जर लेखन करायचं असेल, तर एखाद्या घटनेचं जर संपूर्ण विश्लेषण व्हायचं असेल, तर त्यामध्ये सर्वसामान्यांच्या सुद्धा त्या घटनेतील योगदान हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरत असते. म्हणून जे वंचित आहेत, जे प्रकाश झोत्यात नाहीत, अशाही लोकांचा इतिहास विशेष करून लिहायला हवा. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र, अतिशूद्र, दलित जे तळागाळातील आहेत अशा लोकांच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी विशेष प्रयत्न केले होते. म्हणजे प्रत्यक्ष सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष चळवळींच्या माध्यमातून त्यांनी वंचितांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून समाजामध्ये असा एक विचार निर्माण झाला की हे जे तळागाळातील वंचित आहेत, वंचितांना सुद्धा इतिहासामध्ये विशेष स्थान आहे, की इतिहासातील ज्या भव्यदिव्य घटना होऊन गेल्या त्या विशेष करून कोणाच्या तरी सहकार्याने झालेल्या आहेत. म्हणजेच हे जे सर्वसामान्य आहेत, ह्या सर्वसामान्यांचा सुद्धा त्या इतिहासामध्ये तेवढाच योगदान आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन करताना किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखन करताना जे दलित होते, जे तळागाळातील होते, विशेष करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. म्हणजे त्या इतिहास लेखनामध्ये ह्या लोकांच्या कार्याचा काही उल्लेख केला गेलेला नव्हता. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलेले आहेत. म्हणजे त्यांचे जेवढे पण साहित्य आहेत त्यांच्यामध्ये विशेष करून जे तळागाळातील आहेत, वंचित आहेत, दलित आहेत, अशांविषयी विपुल लेखन केले गेले आहे. त्यांच्या लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. म्हणजे ह्या मुद्द्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की वंचिताचा वर्ग जो होता, फार मोठा समुदाय ज्याला आपण म्हणू शकतो, वर्गवारी पद्धतीमध्ये उच्च कनिष्ठ ह्या भेदभावामध्ये कायमच वंचितांना दडवून ठेवण्यात आले होते. तर ह्या वंचितांना प्रकाश झोतात आणण्यासाठी त्यांचा सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यासाठी असे लेखन करणारे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रणजित गुहा, अँटोनियो ग्राम्ची ह्या विचारवंतांचा आपल्याला विशेष करून उल्लेख करावा लागेल. आता आपण मुद्दा पाहणार आहोत स्त्रीवादी इतिहास. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की भारतीय समाज, भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान समजली जाते. मग ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना विशेष करून दुय्यम स्थान दिलं गेलेलं आपल्याला इतिहासात आढळून येते. म्हणजेच चूल आणि मूल एवढ्यापुरतं स्त्रियांना सीमित करून ठेवण्याचा प्रयत्न होता. पण काही समाज सुधारकांच्या प्रयत्नामुळे स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळायला हवेत यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. तरी पण इतिहासामध्ये दुर्लक्षित राहिलेला स्त्री हा घटक यांच्या सुद्धा कामगिरीवर प्रकाश टाकण्याच्या हेतूने स्त्रीवादी इतिहास म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यावरील सुद्धा इतिहास असायला हवा, असा विचार स्त्रीवादी इतिहास लेखकांचा होता. तेव्हा स्त्रीवादी इतिहास लेखन करण्यापूर्वी स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. कारण
आपण अदृश्य नायक स्वरूपात स्त्रियांना पण पाहू शकतो. म्हणजे जसं पुरुषांच्या कार्याचा उहापोह इतिहासामध्ये केला गेला आहे, तसंच त्या पाठीमागे स्त्रियांचा सुद्धा हातभार होता. तेव्हा ह्या इतिहासात स्त्रियांचा सुद्धा नव्याने विचार होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकामध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. म्हणजे स्त्रियांच्या कार्याचा, स्त्रियांच्या साहित्याचा विशेष करून उल्लेख केलं गेलेलं व त्यावर लिहिलं गेलेलं पुस्तक म्हणजे स्त्री पुरुष तुलना, जे की कोणी लिहिले? ताराबाई शिंदे यांनी. हे भारतातील पहिले पुस्तक स्त्रीवादी लेखनावर आधारित समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापूर्वी ज्या स्त्रियांच्या संदर्भात, स्त्रियांच्या अधिकाराच्या संदर्भात ज्या समाजसुधारकाच्या माध्यमातून चळवळी झाल्या गेल्या, त्यानंतर काही का प्रमाणात स्त्रिया घराच्या बाहेर पडायला लागल्या. त्या सुद्धा स्वतंत्र अस्तित्व जपत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला लागलेल्या होत्या. तरी पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर एवढं प्रबोधन झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांना घरी वेगळी वागणूक आणि ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी वेगळी वागणूक असा असमतोल आढळून यायला लागलेला होता. तसेच राजकीय समतेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्त्रियांच्या अधिकाराविषयी स्त्रियांना विशेष करून पुरुषांच्या तुलनेत समानतेचा हक्क दिला गेला नव्हता. म्हणजे सर्वप्रथम पाहिलं तर पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला, त्याच्यानंतर स्त्रियांना पण. आजही असे काही देश आहेत ज्यांना स्त्रियांना मतदानाचा हक्क सुद्धा नाही. तर याच्यावर अशा बाबीवर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये इतिहास लेखन केले गेलेलं आपल्याला दिसून येते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो, ज्यांनी एका विशिष्ट विचार प्रणालीचाच म्हणजे अनुषंगाने इतिहास लेखन न करता त्यांनी सर्वसमावेशक इतिहास लेखन करण्यावर भर दिलेला आहे, असे हे इतिहासकार आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुद्धा प्राधान्य मिळालेला आपल्याला आता पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. म्हणजे मराठी भाषेत इतिहास लेखन करणारे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. म्हणजे लोकांनी त्यांना रियासतकार म्हणून ओळखायला सुरुवात केली. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला. म्हणजे विशेष करून मराठा साम्राज्याविषयी विपुल लेखन रियासतकार यांनी केलेलं आढळते.
अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी सुद्धा आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे आधुनिक काळातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यावर संशोधन करून इतिहास लेखन करण्याचे कार्य ह्या इतिहास लेखकांनी केलेलं आपल्याला आढळून येते. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या संबंध पाठातून आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय इतिहास लेखनाचा उदय विशेष करून भारतामध्ये ज्या सामाजिक आणि राजकीय चळवळी झालेल्या आहेत त्यांना केंद्रीभूत ठेवून विशेष करून लेखन झालेलं आहे. त्याचबरोबर भारतीय इतिहास लेखनाची सुद्धा एक स्वतंत्र परंपरा तयार होत गेलेली आणि समृद्ध होत गेलेली आपल्याला दिसून येते किंवा आढळून येते. तर विद्यार्थ्यांनो, या पाठावरील दिलेला गृहपाठ आपण आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्यावा. धन्यवाद.